शुद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज गुरु पुष्य नक्षत्र, ज्या पुष्य म्हणजे जे नक्षत्र असतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पुष्य नक्षत्र आणि गुरुवारी जे पुष्य नक्षत्र येतं त्याला गुरुपुष्य नक्षत्र योग म्हणतात, गुरुपुष्य अमृत योग। आणि ह्या गुरुपुष्य अमृत योगाला आपण काही चांगल्या गोष्टी सुरुवात करत असतो। कोणी सोनं खरेदी करतं, कोणी गाडी, बंगला, प्लॉट, घर, मुलांना सायकल, ह्या गोष्टी आपण खरेदी करत असतो। कारण पुष्य म्हणजे पुश करणारं, चिरकाळ टिकणारं, पुढं आपल्याला प्रगतीपथावर नेणारं असं हे पुष्य नक्षत्र आहे। आणि या पुष्य नक्षत्राला आपण जसं सोनं खरेदी करतो, वस्तू खरेदी करतो, त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय तोडगे जर केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती राहते। कसं असतं, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, नोकरी प्रामाणिक करतो, व्यवसाय प्रामाणिक करतो, मग तो कोणताही व्यवसाय असू दे, छोटा असू दे, मोठा असू दे, तो व्यवसाय आपण प्रामाणिक करून पण आपल्याला त्यामध्ये फायदा होत नाही किंवा झालेला फायदा आपल्याला आपल्या घरामध्ये टिकत नाही। खूप कष्ट करतो, पैसा येतो, पण आलेला पैसा कुठल्या नाही कुठल्या मार्गानं निघून जातो, अखंड घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहत नाही, लक्ष्मीमध्ये वाढ होत नाही। ह्यासाठी जर अशा विविध म्हणजे बघा, विविध सण, विविध तिथी, विविध वार, जे काही विशिष्ट तिथी वगैरे वार असतात त्या तिथीला वाराला जर तुम्ही ह्या सेवा केला तर नक्कीच तुम्हाला घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते। आता आज सकाळी आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, मी काल व्हिडिओ टाकलेला, त्यामध्ये सांगितलेलं होतं तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लिंपण, मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकूचं स्वस्तिक, तुळशीला कच्चं दूध आणि जल अर्पण करा, तुळशीजवळ रांगोळी, घरात फरशी पुसत असताना हळद टाकून फरशी पुसा। ह्या सगळ्या गोष्टी आज कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेत, आज तुम्ही केल्या असतील, मीही केलेत ह्या सगळ्या गोष्टी। माझं एक रुटीन आहे, रोज सकाळी न चुकता मी हुंबरा मुख्य दरवाजाचा जो आहे तो पुसून स्वच्छ हळदीचं लिंपण त्याला करत असते रोजच। हे केल्यामुळे तुमचं काहीच नुकसान होत नाही, उलट तुम्हाला त्याचा फायदाच होतो। जेवढं तुम्ही मुख्य दरवाजा सुशोभित कराल तेवढं तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी येते। आणि त्यानंतर बघा, आपल्या देवघराची पूजा, देवघरातली जी मुख्य देवघरातली पूजा आहे ती पूजा करत असताना आज आपल्याला माता लक्ष्मी असू दे, भगवान विष्णू असू दे, कुलदेवी असू दे, बाळकृष्ण भगवान असू देत, स्वामी समर्थ महाराज असू देत, ह्यांना सगळ्यांना आपण आज पंचामृत किंवा हळद आणि दूध किंवा जल आणि हळद याचा अभिषेक घालायला सांगितला होता। हा सगळ्यांनी घातला असेल, मीही घातला आहे। हे जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होतो। आज विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, त्यानंतर तुळजाभवानी स्तोत्र, ह्या गोष्टी आज आपल्याला आवर्जून वाचायच्या आहेत। तारक मंत्र असेल, ह्या सगळ्या जे मंत्र स्तोत्र आहेत ते आपल्याला आज आवर्जून वाचायचे। सगळ्यात महत्त्वाचं, आज माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी संध्याकाळी न चुकता कुंकुमार्जन श्रीयंत्रावरती करायचे आहे। कारण माता लक्ष्मीचं आसन जे आहे ते श्रीयंत्र आहे। मग श्रीयंत्रावरती जर आपण कुंकुमार्जन केलं तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये स्थिर राहील, आसन सोडून ती कुठेही जाणार नाही। त्यानंतर बघा, आपल्या घरात जे नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, जे काय दोष आहेत हे निघून जाण्यासाठी आपल्याला संध्याकाळी एक कापराचं स्टँड घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गाईच्या गोऱ्या मिळाल्या तर घ्या, नसेल तर भीमसेन कापूर, 7 लवंगा आणि थोडंसं धूप हे घालून तुम्ही प्रज्वलित करायचं आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचं। त्यामुळे तुमच्या घरातली वाईट शक्ती असेल, नकारात्मकता असेल, अलक्ष्मी असेल, हे सगळं निघून जाईल। आता सकाळी आपण देवपूजा केली, संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे बघा, 2 दिवे असे लावायचे की त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल, म्हणजे खेचली जाईल। कारण माता लक्ष्मीला लवंग आणि वेलची अतिशय प्रिय आहे, त्याचप्रमाणे
शुद्ध गाईचं तूपसुद्धा अतिशय प्रिय आहे. आणि ह्याचा जर दिवा तुम्ही तुमच्या देवघरात आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर लावला तर माता लक्ष्मी तुमच्या घरात खेचली जाईल, माता लक्ष्मी तुमच्या घरात येईल आणि त्यामुळं तुमच्या घरातल्या पैशाच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील. मग काय करायचं बघा, 2 मातीच्या पंत्या घेतला तरी चालेल, चांदीचे 2 दिवे असतील तर अतिशय चांगलं. माझ्याकडे 2 चांदीचे दिवे आहेत, मी तेच नेहमी लावत असते. तुम्ही आता शक्य असेल तर आणा, नसेल तर तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा एक दिवा असे ना घ्या. तर 2 चांदीचे दिवे घ्या किंवा मातीच्या पंत्या घ्या. त्यामध्ये तूप भरपूर घालायचं जेणेकरून हा दिवा 2 ते 3 तास राहिला पाहिजे. तूप भरपूर घालायचं, 2 वातीची 1 वात करायची आणि त्यामध्ये 1 लवंग आणि 1 वेलची टाकायची, चिमूटभर हळद टाकायची. आता गाईचं तूप जे आहे ते प्रत्येकाकडं असेल असं नाही, मग तुमचं घरातलं जे शुद्ध तूप तुम्ही काढले ते घातला तर चालेल आणि चिमूटभर हळद. आणि त्यानंतर त्यातला 1 दिवा तुम्ही माता लक्ष्मी समोर देवघरात लावायचा आणि 1 दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर, घरातून बाहेर पडताना डाव्या हाताला आणि बाहेरून आत येताना उजव्या हाताला, अशा पद्धतीनं 1 दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा जो आहे तो तुम्ही ठेवत असताना त्याच्या खाली आसन म्हणून अखंड तांदूळ 4 ते 5 ठेवला तरी चालेल, किंवा फुलाच्या पाकळ्या किंवा एखादं छोटंसं स्टीलचं डिश. दिवा कधीही खाली असा ठेवायचा नाही. जर हे तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर आणि अखंड तर राहीलच आणि तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होईल. कारण हा जो उपाय आहे, हा उपाय केल्यामुळं तुम्हाला अतिशय त्याचा फायदा होणार आहे. गुरुपुष्य नक्षत्र योगावरती हा उपाय करायचा आहे. घरात ह्या दिवा लावल्यामुळं घरात भरभराट होईल, सुख समृद्धी येईल, त्यानंतर ऐश्वर्य येईल, लक्ष्मी प्राप्ती तर होणारच. त्यामुळं हे 2 दिवे तुम्ही संध्याकाळी न चुकता लावा. दिवे लावत असताना लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा विष्णू लक्ष्मी मंत्र म्हणा, तेही नसेल तर श्रीम 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 म्हणा, तेही नसेल श्री महालक्ष्मी माता म्हटला तरी चालेल, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटला तरी चालेल. अशा पद्धतीनं 2 दिवे तुम्हाला संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि देवघरात लावायचं आहे. त्यानंतर तुळशीजवळसुद्धा दररोज तुम्ही संध्याकाळी जर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तुमच्या घरातल्या तुपाचा दिवा चिमूटभर हळद टाकून लावला तर भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. आणि तुळशीला जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर भगवान विष्णू तुमच्या घरामध्ये आपोआपच लक्ष्मी प्राप्ती करून देतील. केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाजवळसुद्धा दररोज तुपाचा दिवा लावा. ह्या ज्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मनापासून केल्या तर त्याचा फायदा तुम्हाला प्रचंड प्रमाणात होतो. आणि हे मला स्वतःच्या अनुभवावरून मी सांगत आहे, कारण मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. मी एक छोटं केळीचं रोप आणून लावलं, त्याला पाणी घालून कुंडीमध्ये पहिल्यांदा वाढवलं, मग नंतर ते कुंडीमध्ये वाढेना म्हणून एक जमिनीमध्ये खड्डा काढून ते घराच्या उत्तर दिशेला लावलं आणि आता त्याला परत केळीचे फुटलेले आहेत आणि दररोज सकाळी मी केळीला जल अर्पण करून 1 अगरबत्ती लावते. संध्याकाळी केळीच्या झाडाजवळ न चुकता मी तुपाचा दिवा लावते. हा उपाय जर तुम्ही असे छोटे उपाय जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी केला तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न तर होणारच आणि कायमस्वरूपी तुमच्या स्थिर राहून वाढ होणार. नक्की हे उपाय करत जा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज श्री सूक्त पठण सकाळी केलं नसेल तर आत्ता करा. महालक्ष्मी अष्टकम करा, विष्णू सहस्रनाम वाचा, ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा म्हणा, विष्णू गायत्री मंत्र 108 वेळा म्हणा, लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळा म्हणा, त्यानंतर कनकधारा स्तोत्र म्हणा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की प्रत्येक दिवशी सवयच लावून ठेवा तुमच्या शरीराला. हे आपल्याला सगळ्याला मिळून एक 25 ते 30 मिनटं किंवा 45 मिनटं, 1 तास धरून चला. 1 तास तुम्ही गप्पा मारायला शेजारच्या बायकांच्यावर बसण्यापेक्षा तुम्ही
तुमच्या घरामध्ये तुमच्या सेवेत घालवा, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्यामुळे नक्की उपाय करत जा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.